नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. Hello everyone, today I am going to take next point, insurance. So what is mean by insurance? Let us see. First one, there are meaning of insurance. So here, insurance is a means of protection from financial loss. It is a form of risk management primarily used to aid against the risk of a contingent or uncertain loss. Insurance is a contract between the insurer and the insured, whereby the insurer agrees to compensate the insured against loss. The insured has to pay a certain fixed sum of money on timely basis to the insurer. तर याच्यामध्ये इन्शुरन्स म्हणजे असं एक हे आहे. इन्शुरन्स म्हणजे एक प्रकारे आपल्याला प्रोटेक्शन, जे फायनान्शियल आपलं जे लॉस होत असतं, आणि हे फायनान्शियल लॉस हे एक प्रकारे तो जो लॉस आहे तो नैसर्गिकरित्या किंवा अनिश्चित अनसर्टन लॉस आपला होत असतो, नकळत होत असतो, आपल्याला समजून येत नसतो. मग अशा वेळी आपल्याला नुकसान भरपाई म्हणून या इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला कॉम्पन्सेशन दिलं जात असतं. आणि हा जो इन्शुरन्स आहे हा इन्शुरर आणि इन्शुर्ड या दोघांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट असतो, आणि यामध्ये मग इन्शुरर जो आहे तो आपल्याला कॉम्पन्सेट करत असतो. म्हणजे जेवढा आपला लॉस झाला आहे त्याच्या बदले आपल्याला कॉम्पन्सेशन दिलं जात असतं, आणि हे देण्याचं काम इन्शुरर करत असतो. आणि हा इन्शुर्ड हॅज टू पे सर्टन फिक्स सम ऑफ मनी ऑन टाइमली बेसिस टू द इन्शुर्ड. मग ज्याने इन्शुरन्स काढलेला आहे, जो पॉलिसी होल्डर आहे, तो मात्र एक सर्टन फिक्स अमाऊंट जे आहे ती टाइमली बेसिसनुसार त्याला म्हणजेच इन्शुररला देत असतो. तर याच्या कन्सेप्ट आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये इन्शुर्ड, इन्शुरर आणि प्रीमियम. सो व्हॉट इज इन्शुरर? The person who is protected against certain losses. Insured is known as assured. In case of life insurance contracts, he is the policy holder. So here insured means here is that person who is protected against certain loss. म्हणजेच यामध्ये अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला प्रोटेक्ट करते, जो आपला सर्टन लॉसेस होणार आहे त्याच्याबद्दल प्रोटेक्ट करत असतं. आणि इन्शुर्ड इज नोन ॲज अ ॲश्युअर्ड इन केस ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जर लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट आपल्याला काढला असेल आपण, तर या ठिकाणी इन्शुर्ड हे आपल्याला ॲश्युरन्स एक प्रकार देत असतो. म्हणजेच तो असतो ही इज अ पॉलिसी होल्डर. म्हणजे याला आपण विमाधारक असं म्हणतो, तो पॉलिसी होल्डर असतो. त्याच्यानंतर इन्शुरर म्हणजेच कोण? द फर्म ऑर पर्सन हू ॲग्रीज टू कॉम्पन्सेट द इन्शुर्ड अगेन्स्ट लॉसेस फॉर अ कन्सिडरेशन. तर याच्यामध्ये इन्शुरर म्हणजे अशी एक कंपनी आहे, एक व्यक्ती आहे की ॲग्री करत असते की जे आपल्याला कॉम्पन्सेट करणार, जो आपला अगेन्स्ट लॉसेस असेल, जो आपला फायनान्शियल लॉस असेल त्या बदल्यात आपल्याला ही कंपनी कॉम्पन्सेट करत असते. इन्शुरर इज नोन ॲज अ ॲश्युअर इन केस ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट्स बिकॉज ही इज अ बाउंड टू गेट द सम ॲश्युअर्ड ऑन द मॅच्युरिटी ऑफ द पॉलिसी ऑर द नॉमिनीज विल गेट द सम ॲश्युअर्ड ऑन द डेट ऑफ द पॉलिसी होल्डर. म्हणजे या ठिकाणी हा जो पॉलिसी होल्डर असतो त्यांनी एक प्रकारे म्हणजे पॉलिसी होल्डर म्हणजे कोण असतो? तो इन्शुर्ड असतो, आणि त्या व्यक्तीने एक टाइमली बेसिस असं सम ऑफ फिक्स अमाऊंट ही भरलेली असते. आणि ही इन्शुरर ही अशी एक कंपनी असते किंवा अशी एक व्यक्ती असते की ते आपल्याला त्याची जेव्हा मॅच्युरिटी पॉलिसीची होत असते किंवा त्या पॉलिसी होल्डरची डेथ असेल तर एक ठराविक रक्कम जी आहे ही त्या नॉमिनीचा जो नॉमिनी असेल त्याला मिळत असते. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला प्रीमियम. द कन्सिडरेशन फॉर विच द इन्शुरर ॲग्रीज टू इन्शुअर द इन्शुर्ड. इट इज पेड बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुरर. तर प्रीमियम म्हणजे आपण हप्ता म्हणतो, आणि याच्यामध्ये हप्ता म्हणजेच ज्याला आपण एक फिक्स अमाऊंट, मग ती क्वार्टरली बेसिस असेल किंवा हाफ इयरली असेल किंवा इयरली बेसिस असेल, त्याच्यामध्ये इन्शुअर्ड जो आहे तो इन्शुरर म्हणजेच जो ज्यांनी इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे तो पॉलिसी होल्डर आहे, तो मात्र या LICमध्येच म्हणजेच इन्शुरर जो आहे म्हणजे जी कंपनी आहे त्याला देत असतो. त्याच्यानंतर पॉलिसी, द स्टेटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द इन्शुर्ड अँड इन्शुरर. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. ही पॉलिसी म्हणजे एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट असतो इन्शुरर आणि इन्शुरर आणि इन्शुर्ड या व्यक्तींमध्ये, आणि हा कॉन्ट्रॅक्टमध्ये काही टर्म्स आणि कंडिशन मेन्शन केलेले असतात. त्याच्यानंतर क्लेम्स. इट इज डिमांड मेड बाय द इन्शुर्ड टू द इन्शुरर टू कॉम्पन्सेट फॉर लॉस ऑकर्ड ड्यू टू मिसशॅप. तर याच्यामध्ये हा क्लेम असतो ज्याच्यामध्ये इन्शुरर्डनी म्हणजेच
जो पॉलिसी होल्डर आहे त्याला हे कॉम्पन्सेशन देण्याचं काम त्याच्या डिमांडनुसार हे इन्शुरर करत असतो. म्हणजेच हे जे क्लेम आहे एक प्रकारे तो इन्शुअर्ड जो आहे त्यांनी जर त्या पद्धतीने आपण पॉलिसी भरली असेल तर त्या पद्धतीने त्याला लॉस जो आहे तो ऑकर्ड केला जात असतो, म्हणजे कॉम्पन्सेट दिलं जात असतं, कॉम्पन्सेशन दिलं जात असतं. त्याच्यानंतर प्रपोजल, इट इज अ रिटर्न रिक्वेस्ट बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुरन्स कंपनी टू इशू अँड इन्शुरन्स पॉलिसी. तर प्रपोजल म्हणजे एक प्रकारे रिटर्न रिक्वेस्ट असते ज्याच्यामध्ये इन्शुअर्डकडून इन्शुरन्स कंपनीला रिक्वेस्ट केली जात असते की त्यांना त्यांची इन्शुरन्स पॉलिसी इशू केली जावी, त्याला आपण प्रपोजल असं म्हणतो. नेक्स्ट आहे सब्जेक्ट मॅटर. इट इज टू द सब्जेक्ट certainly it refers to the subject or entity that is life, property, cargo or ships etc. which is insured against which the policy is taken. तर याच्यामध्ये ज्यावेळी ही पॉलिसी काढली जात असते तर त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला एक कुठला तरी सब्जेक्ट मॅटर ठेवावा लागत असतो. मग रिलेटेड आपलं लाईफ इन्शुरन्स असेल, प्रॉपर्टी असेल, कार्गो असेल किंवा एनी शिप असेल, तर याच्यामध्ये इन्शुअर्ड जे आपण करणार आहोत त्याच्या पद्धतीसाठी एक पॉलिसी टेक ओव्हर केली जात असते. त्याच्यानंतर एकदम महत्त्वाचा असा प्रश्न आहे तो म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स. सो व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. तर आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इन्शुरन्समध्येच दोन कॉन्ट्रॅक्ट असतात, म्हणजे दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असतात. तो एक इन्शुरर आणि इन्शुअर, जो पॉलिसी होल्डर आहे आणि इन्शुरन्स कंपनी, या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिसी कोणती आहे, सब्जेक्ट मॅटर कुठला आहे, कुठला क्लेम आहे, हे सगळं करत असतो. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला बघायचं म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ. इन ऑल टाइप्स ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट बोथ द पार्टीज मस्ट हॅव अटमोस्ट गुड फेथ टुवर्ड्स ईच अदर. The insurer and insured must disclose all material facts clearly, completely and correctly. The insured must provide complete, clear and correct information of the subject matter of insurance to the insurer. Similarly, the insurer must provide relevant information regarding terms and conditions of the contract. Failure to provide complete, correct and clear information may lead to non-settlement of claim. तर याच्यामध्ये ज्यावेळी कोणताही कॉन्ट्रॅक्ट होत असतो तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ. म्हणजेच जेवढ्या टाईपचे इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट होत असणार आहे त्याच्यामध्ये दोन पार्टीज येत असतात, एक इन्शुरर आणि इन्शुअर्ड. तर याच्यामध्ये गुड फेथ असणं गरजेचं आहे, विश्वास असणं गरजेचं आहे एकमेकांबद्दल. आणि हे करत असताना ज्यावेळी इन्शुअर त्या इन्शुअर्डला एक प्रकारे आश्वासन देत असतं हे करेक्टली आहे, ते क्लिअरली आहे, म्हणजे त्यांच्यामधलं होणार जे कम्युनिकेशन असेल त्याचपर्यंत त्यांच्यामध्ये होणारं रिटर्न कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते करेक्टली आणि कम्प्लिटली असतं. आणि याच्यामध्ये जो इन्शुअर्ड आहे तो प्रोव्हाइड करत असतो कंप्लीट, क्लिअर आणि करेक्ट इन्फॉर्मेशन ज्याचं सब्जेक्ट मॅटर असेल, म्हणजेच प्रॉपर्टी संदर्भात असेल, लाईफ संदर्भात असेल, तर त्यावेळी एक प्रकारे खात्रीशीर अशी माहिती मात्र इन्शुअर कंपनी देत असते. त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनी इन्फॉर्मेशन देत असताना त्याचे टर्म्स कोणत्या आहेत, कंडिशन कोणत्या आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय मेन्शन केले सगळी माहिती देत असतो. त्याचप्रमाणे जर फेल्युअर टू प्रोव्हाइड कम्प्लीट, करेक्ट अँड क्लिअर इन्फॉर्मेशन मे लीड टू नॉन सेटलमेंट ऑफ क्लेम. जर त्याच्यामध्ये जर इन्शुरर म्हणजेच कंपनीने जर पुरवलेली माहिती ही कंप्लीट नसेल किंवा काही त्याच्यामध्ये फेल्युअरनेस असेल, करेक्ट नसेल, क्लिअर नसेल, तर त्यावेळी मात्र त्यांच्यामधला होणारा सेटलमेंट आहे तो नॉन सेटलमेंट ऑफ क्लेम होऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल इथे एक दिलं आहे की मिस्टर शंतनू हॅज नॉट प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हिज हार्ट सर्जरी ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी. म्हणजे या ठिकाणी हे जे शंतनू जे आहेत त्यांनी ज्यावेळी त्यांचं हार्ट सर्जरीचा जो जेव्हा पॉलिसी काढली होती तर ही पॉलिसी काढली असताना मात्र त्यांनी तशी इन्फॉर्मेशन दिली नव्हती की त्यांचं हार्ट सर्जरीसाठी त्यांनी इन्शुरन्स काढलेला आहे. त्यामुळे पुढे काय झालं आपण बघूया. After his death, insurance company comes to know about this fact. As Mr. Shantanu has not provided correct and complete information at the time of taking policy, insurance company can refuse to give compensation to his family members. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळी आपण पॉलिसी काढत असतो तेव्हा आपण ती पॉलिसी कोणत्या कारणासाठी केलेली आहे. तर याच्या ठिकाणी मिस्टर जे शंतनू आहेत त्यांनी त्यांच्या हार्ट सर्जरीसाठी LIC काढली होती, पण त्यांनी ती इन्फॉर्मेशन कोणत्या प्रकारे त्या इन्शुरन्स कंपनीला प्रोव्हाइड केली नव्हती. म्हणजेच त्यांची आफ्टर द डेथ
त्यांचे जे कॉम्पन्सेशन आहे त्याच्या नॉमिनल्सला म्हणजे फॅमिली मेंबर्सला या इन्शुरन्स कंपनीकडनं दिलं गेलं नाही. त्यांनी त्या कंपनीने सर्व रिफ्यूज केलं, कारण या शंतनूने त्यांची जी रिगार्डिंग जी हार्ट सर्जरी आहे त्याबद्दलची टाईम ऑफ पॉलिसी जी आहे ती त्यांनी त्यात प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन केली नव्हती. म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फेथ जो म्हणतात तो नव्हता. त्याच्यानंतर सेकंड प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. Insurable interest means some financial interest in the subject matter. The insured must have insurable interest in the subject matter of insurance. Insurable interest is applicable to all insurance contracts. It is said to have insurable interest in subject matter when the existence of that subject matter puts the insured off in financial benefit, whereas non-existence of subject matter put him into financial loss. तर याच्यामध्ये सेकंड जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. म्हणजे ज्यावेळी बघा लक्षात घ्या आपण इन्शुरन्स जेव्हा काढत असतो तर त्या इन्शुरन्सचे एक स्पेसिफिक इंटरेस्ट त्या आपल्या सब्जेक्ट मॅटरवर आपल्याला मिळत असतं. आणि हे इन्शुरेबल इंटरेस्ट जे आहे ते सर्व प्रकारचे जेवढे इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याला प्रत्येकाला ॲप्लिकेबल आहे. आणि यानुसार ज्या पद्धतीने सब्जेक्ट मॅटर असेल त्याप्रमाणे इंटरेस्ट त्यांना मिळत असतं. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं आहे. अ पर्सन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन हिज ओन लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजेच हा इन्शुरेबल इंटरेस्ट जो आहे ज्या व्यक्तीला स्वतःचं लाईफ आणि प्रॉपर्टी त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना इन्शुरेबल इंटरेस्ट मिळू शकतो. त्याचप्रमाणे बिझनेसमॅन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन द गुड्स इन द प्रॉपर्टी ऑफ बिझनेस. म्हणजे याच्यामध्ये जर त्या इन्शुरेबल इंटरेस्ट त्याला गुड्स बिझनेसमॅनचं डील साईन केलेलं असेल प्रॉपर्टी असेल तर त्या बिझनेसमध्ये सुद्धा मिळू शकतं. इन लाईफ इन्शुरन्स द इन्शुरेबल इंटरेस्ट रेफर्स टू द लाईफ इन्शुरेबल इंटरेस्ट मस्ट एक्झिस्ट ॲट द टाईम ऑफ टेकिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. म्हणजे ज्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स जेव्हा काढला असतो त्यावेळी मात्र या ठिकाणी इन्शुरेबल इंटरेस्ट जो आहे हा रिलेटेड लाईफ इन्शुर्ड असतं. मात्र लाईफबद्दल कोणत्या प्रकारचा आपण इन्शुरन्स देऊ शकत नाही. म्हणजे लाईफ कधी स्पॉईल आपलं होऊ शकतं. मग अशावेळी ते इंटरेस्ट जे आहे इन्शुरेबल इंटरेस्ट ते मात्र आपल्याला या ठिकाणी एक्झिस्ट होत असतं जेव्हा आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढत असतो तेव्हा. मात्र इन फायर अँड मरीन इन्शुरन्स द इन्शुरेबल इंटरेस्ट मस्ट बी प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी ॲट द टाईम ऑफ ऑक्युरन्स ऑफ लॉसेस. म्हणजेच याच्यामध्ये फायर आणि मरीन इन्शुरन्स असेल तेव्हा मात्र आपलं इन्शुरेबल इंटरेस्ट जे आहे त्याच्यामध्ये नक्कीच प्रेझेंट असतं जेव्हा आपण पॉलिसी टेक ओव्हर करत असतो आणि हे रिलेटेड आपलं ऑक्युरन्स ऑफ लॉस असतं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इंडेमिनिटी. इंडेमिनिटी मीन्स अ गॅरंटी ऑर ॲश्युरन्स टू पुट द इन्शुअर्ड इन सेम फायनान्शियल पोझिशन इन विच ही वॉज इमिजिएटली प्रायर टू द हॅपनिंग टू द अनसर्टन इव्हेंट. तर याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ इंडेमिनिटी म्हणजेच काय याच्यामध्ये गॅरंटी दिली जात असते ॲश्युरन्स दिली जात असते इन्शुरन्स कंपनीकडनं. ज्यावेळी फायनान्शियल पोझिशन कोणत्या प्रकारचे असेल सर्वीकडे सेम असेल तर त्यावेळी एक अनसर्टन इव्हेंट असेल एखादा म्हणजेच अचानक काहीतरी अनसर्टन म्हणजे याला आपण म्हणतो नैसर्गिक काहीतरी घडलं असेल तर त्यावेळी मात्र या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी आणि ॲश्युरन्स दिला जात असतो. दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू फायर मरीन अँड जनरल इन्शुरन्स. इट इज नॉट ॲप्लिकेबल टू लाईफ इन्शुरन्स ॲज लॉस ऑफ लाईफ कॅन नेवर बी मेजर्ड इन मॉनिटरी टर्म्स. इन केस ऑफ डेथ ऑफ द insured the actual sum assured is paid to the nominee of the insured. तर याच्यामध्ये दिस प्रिन्सिपल इंडिपेंडेंटी आहे म्हणजे याच्यामध्ये गॅरंटी आहे ॲश्युरन्स आहे हे मात्र आपल्याला फायर मरीन आणि जनरल इन्शुरन्स आपण काढतो तेव्हा तुम्हाला मिळू शकतं. मात्र लाईफ इन्शुरन्समध्ये असेल तर त्यामध्ये आपल्या लाईफचा लॉस होत असतो तर त्यावेळी मात्र कोणत्या प्रकारे हे जी गॅरंटी जी आहे ती कोणत्या प्रकारे आपण मॉनिटरी टर्म्समध्ये मेजर करू शकत नाही. मात्र ज्यावेळी त्या पॉलिसी होल्डरची डेथ होते तेव्हा मात्र जे ॲक्च्युअल सम ॲश्युअर्ड जी अमाऊंट असेल ती मात्र त्या नॉमिनीज जो असेल त्याला दिली जात असते. अंडर दिस प्रिन्सिपल द इन्शुरर ॲग्रीज टू कॉम्पन्सेट द इन्शुर्ड फॉर द ॲक्च्युअल लॉस सफर्ड. The amount of actual compensation is limited to the amount assured or the loss whichever is less. मात्र या प्रिन्सिपलमध्येच इन्शुरर या एक प्रकारे ॲग्री करत असतो की कॉम्पन्सेट दिला जात असतो म्हणजे त्याचा ॲक्च्युअल जो लॉस असेल त्याने सफर जो लॉस केला म्हणजे त्याची जी नुकसान भरपाई आहे ती देण्याचं काम या ठिकाणी हे इन्शुरन्स कंपनी करत असते. आणि यामध्ये ही जी अमाऊंट जे ॲक्च्युअल कॉम्पन्सेशन आहे ते लिमिटेड असतं आणि त्यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे जेवढं तुमचं नुकसान झालं आहे त्याच्या
25% किंवा 30% एवढीच मात्र कॉम्पन्सेशन देण्याचं काम ही कंपनी करत असते. तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया, इफ प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड फॉर ₹2 lakh and if the loss by fire is ₹1 lakh, then the insured can claim compensation for ₹1 lakh only. म्हणजेच या ठिकाणी जर प्रॉपर्टी असेल, त्याचं इन्शुरन्स आपण काढलं असेल 2 लाखाची, मात्र त्या ठिकाणी 1 लाखाचंच एवढं लॉस बाय फायर झालं असेल, तर त्यावेळी तुम्हाला क्लेम फक्त 1 lakhवरच तुम्ही करू शकता. म्हणजे तेवढंच तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळू शकतं. जरी तुम्ही 2 लाखाची LIC काढली असेल तरी तुम्हाला तेवढे मिळत नाहीत. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ सबरॉगेशन. तर दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल कॉन्ट्रॅक्ट्स इंडेमिनिटी. ॲज पर द प्रिन्सिपल, आफ्टर the insured is compensated for the loss due to damage of the property insured, then the right of ownership of such property passes on the insurer. This principle is applicable only when the damaged property has any value after the event causing the damage. तर याच्यामध्ये सबरोगेशन म्हणजेच याच्यामध्ये हे जे प्रिन्सिपल आहे ते सगळ्या जेवढे कॉन्ट्रॅक्ट्स इंडेमिनिटीचे असतात, म्हणजे जे गॅरंटीचे असतात, ॲश्युरन्सचे असतात, त्याच्यामध्ये सगळे ॲप्लिकेबल आहे. मात्र ज्यावेळी इन्शुअर्ड म्हणजे इन्शुरन्स काढला जात असतो त्यावेळी कॉम्पन्सेशन हे मात्र त्या प्रॉपर्टी डॅमेज झाली असेल किंवा त्यामध्ये राईट ऑफ ओनरशिप ही जर पासेस थ्रू केली असेल, म्हणजे एका इन्शुररकडून दुसऱ्याकडे केली जात असेल, ट्रान्सफर केली जात असेल, त्यावेळी मात्र दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल ओनली वेन द डॅमेज प्रॉपर्टी हॅज एनी व्हॅल्यू आफ्टर द इव्हेंट कॉजिंग द डॅमेज. म्हणजेच त्याच्यामध्ये डॅमेज कितपत झालेलं आहे त्या पद्धतीने मग त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू केल्यानंतरच ह्या प्रिन्सिपलचा यूज केला जात असतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, मिस्टर ए ओन्स a two-wheeler. The vehicle was stolen and subsequently Mr. A filed a complaint in local police station. Upon receiving report from police, the insurance company compensated fully Mr. A for the loss of the vehicle. म्हणजे या ठिकाणी मिस्टर ए जे आहे त्यांची 2-wheeler आहे ती स्टोलन झालेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. मग अशावेळी रिसिविंग रिपोर्ट पोलीस त्यांना मिळाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी त्यांना कॉम्पन्सेट करत आहे त्यांचं जेवढं व्हेकलचं लॉस झालं आहे ते. लॅटर ऑन द स्टोलन व्हेकल वॉज रिकवर्ड बाय द पोलीस. इन दिस सिच्युएशन द ओनर ऑफ द व्हेकल डज नॉट हॅव एनी क्लेम ओव्हर द व्हेकल ॲज ही हॅज ऑलरेडी सबरोगेटेड, that is transfer the ownership rights of the vehicle to the insurer. The insurer gets every right to sell or scrap the sale value. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी 2-wheeler त्याचे हरवलेले आहे त्यांनी त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे आणि कंप्लेंट केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडनं कॉम्पन्सेशन घेतलं की त्याचं लॉस झालेलं आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर ती स्टोलन झालेली व्हेकल जर त्या पोलिसांना सापडली त्यावेळी मात्र त्याचा जो ओनर आहे त्या ओनरने ती विकली, तर त्यावेळी ज्याला विकलेलं आहे त्याला मात्र त्या 2-wheelerचं जी कॉम्पन्सेशन मिळणार असेल लॉसबद्दल ते मात्र त्या व्यक्तीला मिळत नाही, कारण ऑलरेडी तो कॉम्पन्सेशन त्या व्यक्तीने जी ओनरशिप होती त्यांनी ऑलरेडी आधी घेतलेलं आहे. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ इंडेमिनिटी वेअर द इन्शुर्ड हॅज टेकन आउट more than one policy for the same risk or subject matter. Under this principle, the insurer can claim the compensation only to the extent of actual loss either from one insurer or all the insurers. If the one insurer pays full compensation, then that insurer can claim proportionate amount other insurer from whom insured has taken policy. तर याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशनमध्ये हे जे प्रिन्सिपल आहे ते ॲप्लिकेबल आहे याच्यामध्ये ज्याच्यामध्ये इन्शुअर्ड ज्यावेळी टेकआउट करत असतो त्याची पॉलिसी त्याच्यामध्ये सेम रिस्क असते, सेम सब्जेक्ट मॅटर असतात, तर अशावेळी या अंडर दिस प्रिन्सिपल इन्शुअर्ड त्यावेळी क्लेम करू शकतो त्याचं कॉम्पन्सेशन मिळावं, ॲक्च्युअली त्याचं लॉस किती आहे. त्याचप्रमाणे हा
क्लेम करत असताना एका इन्शुररकडून इतर जे इन्शुरर्स आहेत त्यांच्यासाठी तो करू शकतो. म्हणजेच जर या ठिकाणी इन्शुरर पे करत असेल फुल कॉम्पन्सेशन आणि अशा वेळी मग तो इन्शुरर कॅन क्लेम प्रपोर्शनेट अमाऊंट फ्रॉम द इन्शुरर फ्रॉम होम इन्शुर्ड हॅज टेकन पॉलिसी. म्हणजे याच्यामध्ये प्रपोर्शनेट जी अमाऊंट आहे ती त्या व्यक्तीला मात्र मिळत असते. फॉर एक्झाम्पल आपण बघूया. मिस्टर सायली इन्शुअर्स हर प्रॉपर्टी ऑफ 2,50,000 विथ 2 इन्शुरन्स. म्हणजे या ठिकाणी 2 इन्शुरन्स पॉलिसी काढलेल्या आहेत 2,50,000च्या विथ टी इन्शुरन्स कंपनी फॉर ₹1 lakh 2/5 of the property value and R insurance company for 1,50,000. म्हणजे या ठिकाणी 2 इन्शुरन्स काढलेले आहेत. ते म्हणजेच पहिली जी काढलेली पॉलिसी ती म्हणजेच आपली 1 lakh रुपीज 1 lakh आणि ही एका टी इन्शुरन्स कंपनीकडून आणि आर इन्शुरन्स आहे त्यांच्याकडून 1,50,000 असे टोटल 2,50,000च्या 2 इन्शुरन्स पॉलिसी काढलेल्या आहेत. If Miss Saili's property is destroyed and the loss is worth ₹1,20,000, then both insurance company will contribute towards actual loss, that is 1,20,000. This company T will pay ₹48,000 and company R will pay 72,000. म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन जरी इन्शुरन्स 2 काढले असतील 2 कंपन्यांकडून तरी मात्र 2,50,000 म्हणजे एकाचं 1 लाखाचं काढलं आणि दुसरी काढले ती 1,50,000. मग अशा वेळी जर त्यांचं जी नुकसान आहे जे डिस्ट्रॉय झालं आहे किंवा जो लॉस सफर करावा लागला आहे तो जो लॉस 1,20,000 असेल तर मात्र या दोन्ही कंपन्या एकत्र येतात. म्हणजेच या ठिकाणी पहिली कंपनी जी आपण 1 लाखची इन्शुरन्स काढलं होतं त्यांच्याकडून 48,000 मिळतात आणि म्हणजेच 2/5 ऑफ द लॉस तुम्हाला मिळणार आहे आणि 3/5 ऑफ द लॉस म्हणजे जे आपण 1,50,000वर काढली होती ती 72,000 असे टोटल तुम्हाला 1,20,000 मिळून दिले जात असतात. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ मिटिगेशन ऑफ लॉस. इन्शुर्ड मस्ट ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द लॉस ऑफ द प्रॉपर्टी इन केस ऑफ अनसर्टन इव्हेंट्स. The insured must take all possible measures and necessary steps to control and reduce losses. Hence, it is responsibility of the insured to protect the property and avoid loss. For example, a house of Mr. Jayant is on fire due to electric short circuit. In this case, Mr. Jayant cannot remain passive and must try his best to save his house from fire. Mr. Jayant must be active and cannot watch his house burn just because house is insured. तर याच्यामध्ये मिटिगेशन लॉस हा एक महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे की याच्यामध्ये इन्शुर्ड कंपनी एक प्रकारे तुम्हाला प्रॉपर्टीचं जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी लॉस कसा होईल यासाठी तुम्हाला इन्शुर केलं जात असतं. म्हणजे जो अनसर्टन इव्हेंट असेल त्यामध्ये म्हणजेच यामध्ये इन्शुरन्स कंपनी आपल्याला ज्यावेळी आपलं जेवढं लॉस झालेलं असेल त्याचं मेजरमेंट केल्यानंतर त्यामध्ये कमीत कमी जेवढा लॉस रिड्यूस होईल त्याचा विचार केला जात असतो. म्हणजे या ठिकाणी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही इन्शुर्ड कंपनी घेत असते. तर याच्यामध्ये जयंत जो आहे त्यांनी त्याच्या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालेलं आहे. मग अशावेळी त्यामध्ये त्याचं जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानापैकी कमी नुकसान देण्याचं काम मात्र या मिटिगेशन लॉसनुसार केलं जात असतं. त्याचप्रमाणे प्रिन्सिपल ऑफ कॉझा प्रॉक्झिमा. प्रिन्सिपल ऑफ कॉझा प्रॉक्झिमा मीन्स व्हेन अ लॉस इज caused by more than one causes, then proximate cause of loss should be taken into consideration to decide the liability of the insurer. म्हणजे या प्रिन्सिपलमध्ये एक प्रकारे लॉस जो असतो तो एकाच कॉजेसमुळे नाही, असे अनेक कॉजेस असतील की त्यामुळे लॉस सहन करावा लागतो. मग अशा वेळी या ठिकाणी जी इन्शुरन्स कंपनी आहे ती आपल्याला कन्सिडर करते त्या इन्शुररची लायबिलिटी कुठली आहे. म्हणजे the property is insured against some cases and not against all causes. In such a case, the proximate cause of loss is to be found if the proximate cause is the one which is insured against. The insurance company is bound to pay compensation and vice versa.
म्हणजे या ठिकाणी अनेक कारणांमुळे जर इन्शुरन्स काढला गेला असेल किंवा त्याचा सफर लॉस झाला असेल तर त्यावेळी ह्या कंपन्या ज्या असतात ते नक्की मेन कारण काय आहे ते शोधून काढून त्या पद्धतीने कॉम्पन्सेशन दिले जात असतात. कारण बरेच जण असे करू शकतात की कंपनीकडून नुकसान भरपाईसाठी अनेक प्रकारे क्लेम करू शकतात. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो एक्झाम्पल. तर याच्यामध्ये हाऊस हॅज इन्शुअर्ड अगेन्स्ट द रिस्क ऑफ द थेफ्ट. There was a theft in the house and before leaving the house was set on fire by thieves. Now there are two causes of loss, theft and fire, and the nearest causes of loss was fire. As the house was insured against theft and not by fire, the insured will not get any compensation from insurance company by loss by fire, but he will get the compensation for the property loss by theft. म्हणजे या ठिकाणी जो इन्शुरन्स जो हाऊस आहे त्याच्यामध्ये एक तर थेफ्ट पण झालेले आहे म्हणजे चोरी पण झालेली आहे आणि त्या घराला आग पण लागलेली आहे. मग अशा दोन्ही जरी कारणं असतील तर या ठिकाणी ती इन्शुरन्स कंपनी जर दोन्हीपैकी एकाच कारणासाठी आपल्याला कॉम्पन्सेशन देऊ शकतो. आयदर बाय ती जर चोरी झाली असेल तर त्याला देऊ शकतो किंवा मग ते कॉम्पन्सेशन तुम्हाला जो फायर लागलेला आहे आग लागलेली आहे पण या ठिकाणी चोरी आणि फायर याच्यामध्ये जे नुकसान कमी झालेलं असेल तेच नुकसान मात्र द्यायचं काम कंपनी करत असते. म्हणजेच ते आग लागल्यामुळे जे नुकसान जास्त झालं असेल आणि चोरीचं जे नुकसान झालं ते कमी असेल तर ते कमी झालेले नुकसान आहे तीच भरपाई या ठिकाणी केली जात असते. म्हणजे त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ कॉजा प्रॉक्झिमा असे म्हणतो. तर हे प्रिन्सिपल ऑफ जे आपण आता इन्शुरन्स बघितले ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर हे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.